ऐश्वर्या कट्ट्यावर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अढळ स्थान प्राप्त करणाऱ्या दादा कोंडके आणि निळू फुले यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. कट्ट्याच्या मानकरी होत्या ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची कन्या गार्गी फुले आणि विनोद सम्राट दादा कोंडके यांच्या कन्या तेजस्विनी कोंडके सोबतच पर्यावरण पत्रकार चैत्राली चांदोरकरही उपस्थित होत्या. गार्गी फुले यांनी निळू फुले यांचे अभिनयातील तसंच सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य याबद्दल सांगताना ते बिनस्त होतेच, शिवाय पुस्तक वाचन आणि कविता करण्याचा छंद असल्याचंही सांगितलं. तेजस्विनी कोंडके यांनी दादांच्या विषयी सांगताना त्यांचा स्वभाव तापट तितकाच विनोदी आणि घरात आणि बाहेर एकसारखा असल्याचं सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांनी दादांना आधार दिल्यानं मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले, तसेच आगामी काळात दादांचं नाव चांगल्या रीतीनं पुढे आणण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. चैत्राली चांदोरकर यांनी पर्यावरण विषयातील अनेक अनुभव सांगताना पर्यावरण विषय हा लोकांच्या केंद्रस्थानी असल्याचं निरीक्षणही नोंदवलं व त्याविषयीचे प्रश्न सोडवताना लोकसहभाग महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलंय. तिन्ही मान्यवरांचे स्वागत हे औक्षण करून शंखनादात मानाचा फेटा, शाल, मोत्याची माळ, सन्मानपत्र देऊन करण्यात आले. यावेळी अप्पा रेणुसे यांच्यासह त्यांचा सर्व मित्रपरिवारही उपस्थित होता. नमस्कार, मी गार्गी फुले. आज अप्पा रेणुसेंमुळे ऐश्वर्या कट्ट्याला आमची भेट झाली आणि खूप मजा आली. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या आणि अशा गप्पा होणं किंवा असं गेट टुगेदर होणं हल्लीच्या काळात आफ्टर कोरोना एक फार महत्त्वाचं आहे. कारण व्हर्च्युअली आपण खूप बोलतो, पण प्रत्यक्ष भेटणं आणि गप्पा मारणं आपलं गेलं आहे आता. तर ते पुन्हा या ऐश्वर्या कट्ट्यामुळे पुन्हा अशाच पद्धतीने आम्ही एकत्र येऊ आणि काहीतरी चांगलं काम करू आणि अशाच या सगळ्यांची साथ आणि सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला लाभू दे, हीच आमची इच्छा. मी तेजस्विनी दादा कोंडके यांची मुलगी. अप्पा रेणुसेंनी या कट्ट्यावर बोलवल्याबद्दल त्यांचे अत्यंत आभारी आहे मी. त्या निमित्ताने आमची ओळख झाली. आज आम्ही तिघी आहे, परत येऊ तेव्हा 300 जणी येऊ. नमस्कार, मी चैत्राली चांदोरकर. हा कट्टा खूप आवडला. मी पहिल्यांदाच असं एखाद्या इन्फॉर्मल कार्यक्रमामध्ये सहभागी झाली आहे. खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या आणि सगळी टीम खूप ॲक्टिव्ह आहे आणि असं एकदम आता गार्गी म्हणाले तसं एकदम पॉझिटिव्ह आम्हाला पॉझिटिव्ह वातावरण इथे अनुभवायला मिळालं. खूप खूप थँक्यू.